संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा पडुंगा करू प्रथम सुतोषम दिनेष्ट पोषणम मग सहंति सिंधुशोषम हे रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदय संचरंतम ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमध्यजन तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते विठ्ठल देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो संगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांचा महिमा प्रतिपादन करणारा उत्कृष्ट अभंग आहे विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तोसा भगवान परमात्म्याच्या कृपेनं ग्रामदैवत अंबा मातेच्या कृपेनं चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ज्या उत्सवाला या वर्षी 60 वर्ष पूर्ण होतात अर्थात हा हिरक महोत्सवी वर्ष आपल्या उत्सवाचं सप्ताहाचं आहे भगवतीच्या कृपेनं आपण या पंचतपपूर्ती वर्षात पदार्पण करत आहे कालच उत्सवाला आरंभ झाला गोड अशा प्रकारचं आयोजन आहे आणि हा काळच तसा शक्तीच्या उपासनेचा आहे म्हणून माझ्या समोर मातृरूपानं भरपूर अशा प्रकारच्या ह्या माता उपस्थित आहेत या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः म्हणून या भगवतीच्या उपासनेचा प्रशस्त काळ समस्त ग्रामस्थ मंडळ वाठार तसे वाठार 3-4 आहेत पण वाठार किनगाव किरोली या वाठार नगरीत चालू असणारा भक्ती उत्सव पूर्वसुरी महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य तात्या महाराजांच्या मार्गदर्शनात वास्तव्यात या उत्सवाचं मोठं आकर्षण आहे महाराज गुरुवर्य तात्या महाराजांच्या पावन मुखातून आपण भागवती कथेचं पान करत आहात कथा कोणाच्या मुखातून ऐकावी याला नियम आहे कथा कोणी करावी कथा कोणाच्या मुखातून ऐकावी
वक्त्याचं चिंतन करतो. सांगितलं विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धी कुरुत दृष्टांत कुशलो वक्ता कार्यते निष्प्रवाह. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशी वक्ते फार कमी भेटतात. त्यापैकी गुरुवर्य तात्या महाराजांचं जीवन त्या योग्यतेच आहे. वारकरी संप्रदायात काही जी बोटावर मोजण्यासारखी मंडळी आहेत का ज्यांच्याकडे पाहून आपण साधकाने जीवन जगावं. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय असते जे आपल्या जीवनातून आचारातून जगाच्या समोर प्रचारित करतात. अशी काही जी महानुभाव मंडळी आहेत त्यापैकी आमचे परमपूजनीय गुरुवर्य तात्या आहेत. विठ्ठल गुरुवर्य तात्यांच्या कृपाशीर्वादाने आणि आज ते उपस्थित आहेत. भिवू नकोस मी तुझ्या आलं का लक्षात पाठी म्हणजे समोर आहेत कृपा करण्यासाठी. आता कृपा भांडवल सोडी बरी माझी मतीची पोतळी गीता पद्य जोडी थोरा माते ज्ञानोबा. जसं सद्गुरूला विनंती करतात तसं आपण त्यांना विनंती करू. आमचे गिरी महाराज आहेत, चंद्रकांत महाराज आहेत, आदी करून सर्व महाराज मंडळी, प्रल्हाद महाराज आहेत, आमचे दीपक महाराज आहेत, जगन्नाथ महाराज, आनंदराव महाराज, केशव महाराज, कृष्णा महाराज आदी करून एक एका ते काय गणू अपार आहे. सर्वांच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रगट करतो. काल देवाचे चरण पाहिले, आज साधूचं चिंतन करावं म्हणून अभंगाचा प्रपंच आहे. अभंग अतिशय गोड आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबार महाराज संत जीवनाचा परिचय, संतांचं महात्म्य सांगतात. आम्हाला नाही कळत संत, आम्हाला संत कळली असते तर जेव्हा देवा आमच्याकडून संतांची अवज्ञा घडली नसते. बहुतेक आम्हाला संत संतत्वानं कळत नाहीत. कळतही असते तर कधी चमत्कारातून कळतात, कधी आचारातून कळतात. पण संत कळले पाहिजे स्वरूपातून, संत कळले पाहिजे अनुभूतीतून. पण संतांचा वास्तव परिचय महाराज याच्यात देतात. संतांचं महात्म्य गाणारा अतिशय गोड 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबार संतांची महती सांगतात. संत कळत नाहीत, कोणाला कळत नाहीत, मोठ्या मोठ्याला कळत नाहीत. तेव्हा योग्याला नाही कळत संत, फक्त निर्देश करून जातो. 1400 वर्ष श्री जतन केलं चांगदेव महाराजाला ज्ञानोबारे कळले का? आणि कळलेच असते तर आपल्या लव्या जम्यानिशी ज्ञानोबाराकडे ते आलेच नसते. आपला डामडोल त्यांच्या समोर दाखवलाच नसता. याचा अर्थ असा आहे, योगी या अवच्छेदकानं साधू संत नाही कळत देवा. त्याच्या पुढे सांगतो, सामान्य जगाला कळत नाही, लांब राहिलं. संत नाही कळत, ज्ञानालाही कळत नाही. ज्ञानाला त्या ज्ञानात 2 प्रकार, एक परोक्ष एक अपरोक्ष. देव आहे असं ज्ञान ज्याला झालं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. अस्ति ब्रह्मेति चेतवेद परोक्षम ज्ञान वेवत. देव आहे असं ज्ञान झालं त्याला परोक्ष ज्ञान म्हणा. अस्ति कूटस्थ इत्यादो परोक्षम व्यक्तिवार्थ. या देव आहे असं ज्ञान म्हणा. परोक्षत्वाने जरी देव कळला तरी त्याला साधू कळत नाही कळत. त्याचा अधिकार मोठा आहे. परोक्षत्वाने जरी देव कळला तरी त्याला फळ काय? शास्त्र असं सांगते, त्यांनी बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळते म्हणा. परोक्षम ब्रह्मविज्ञायम शाब्दे देशिक पूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पाप कुस्नम दहती वन्यवत. बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळते, पण त्या शब्द निष्णात पंडिताला साधू कळत नाही. म्हणून आमचे तुकोबार सांगतात त्या शाब्दिकाचं तिथं काही कामच नाही. शाब्दिकाचे काम
फडावरचा आहे याचं मला भान आहे. सद्गुरू देहूकर महाराजांच्या फडावरचं गाव आहे, म्हणून मला काही फडावर कीर्तन करण्याची सवय नाही. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. अलग लक्षात. संतांचं माहिम्य नाही कळत तेव्हा. परोक्षत्वाने देव कळला तरी नाही कळत. नाही, सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा त्यालाही साधू कळतो नाही. उदाहरण सांगतो. तुकोबाराच्या काळात सिद्ध आहेत अनगडशा फकीर. अनगडशा फकीरांना तुकोबाराची धवल कीर्ती अनगडशा फकीराच्या कानावर पडली. तुकोबाराच्या शोधार्थ अनगडशा फकीर निघलेत. त्यांनी विचार केला डायरेक्ट नाही शरणागती करायची, पहिले आपण त्यांची परीक्षा पाहू. आणि परीक्षा पाहण्यासाठी त्याने आपल्या हातात कटोरा घेतला, तो सिद्धाचा कटोरा. त्यांनी ठरवलं जिथं आपला हा कटोरा भरून जाईल ना ते आपल्यापेक्षा अधिकार संपन्न असतील. प्रत्येकाच्या दारात यायचा, ओम भोवती भिक्षाम दे अलग पुकारायचा. त्या कटोऱ्यात धान्य पडायचं. देवा दिसायला 2 ओंजळीचा कटोरा. पोत्यानिशी धान्य पडलं तरी कटोरा नाही भरला. फिरत फिरत तुकोबाराच्या दारात आला. तुकोबार भल्या पाट्या भामगिरीवर साधनेला गेलेले. 4 घरचे जोंधळे मागून आमची आवली जिजाबाई दळत बसलेली. दळता दळता दारात आलेल्या भिक्षुकाचा अलग कानावर आला आणि मनातल्या मनात पण ते मेल्याला काही गावच पडलं. आमचंच घर दिसलं. अरे 4 दिवसापासून माझ्या पोराला खायला नाही, तुला काय घालायचं. तुकोबारची चिमुकली कन्या भागीरथी तिथं उभी आहे. तिला लक्षात आलं आईची वृत्ती देण्याची नाही, पण पुरीवर बापाचे संस्कार आहेत. आईचं लक्ष चुकवलं. दळत असणाऱ्या जात्यावरचं आई चिमुकली हातात पोरीनं पीठ उचललं पण पोरगी दाराच्या दिशेनं निघली. तेवढ्यात जिजाबाईचं लक्ष गेलं. जिजाबाई म्हणे बापही उधळाचा आणि पोरगी उधळीच आहे. हातात घेतलेलं पीठ किती असेल, एखादी भाकरी झाली असते का. हातातलं पीठ पोरीच्या काढून घेतलं. काही पिठाचे कण पोरीच्या हाताला चिटकलेले आहेत. ती पिठाचे कण घेऊन पोरगी दारात भिक्षुकाच्या दिशेनं गेली. तो अनगडशा विचारात पडला, माझ्या कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडलं नाही, कटोरा भरला. या चिमुकलीच्या पिठाच्या कणाने थोडी कटोरा भरायचा आहे. पण पोरगी लहान दिसते म्हणून कौतुकानं त्यानं तो कटोरा खाली केला. तिनं त्याच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. चिटकलेले हाताला पिठाचे कण अलगद त्याच्या कटोऱ्यात असे झाडले. देवा ऐका ना, त्याचा कटोरा साधा भरला नाही. आमचे गुरुजी सांगत असतात तो कटोरा भरून पीठ ओसंडून वाहू लागलं. त्या पिठाचा ढीग झाला आणि त्यात उभा अनगडशा गाडल्या गेला. तो अनगडशा उड्या मारू लागला. वा तुकोबार आहे, वा तुकोबार आहे, वा तुकोबार आहे. ती म्हणे कोणाला म्हणतो रे तुकोबार आहे. मी तुकोबाराची कन्या आहे. बाबा भल्या पहाटे भामगिरीवर गेलेले. मग त्यानं कैमुती कन्यानं विचार केला, पोरीत एवढं सामर्थ्य आहे तर बापात किती असलं पाहिजे. विठ्ठल अनगडशा सिद्ध आहेत पण नाही तुकोबार आहे. याचा अर्थ असा आहे, सिद्ध जरी झाला तरी नाही संत कळत. संतांचा वास्तव परिचय आपल्याला होत नाही. देवा पण संतांचा परिचय द्यायचा झाला तर त्याला ती भूमिका सिद्ध झाली पाहिजे. तुका म्हणे अंगे, तुका म्हणे अंगे व्हावे जे झाल्याशिवाय संत कळत नाही. संत कळले पाहिजे.
नाही कळले तर मोठी, मी तर थोडं माफी मागून बोलतो, देव नाही कळलं तर मोठी हानी नाही, पण संत नाही कळल्यावर आपलं हानी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू कळला पाहिजे आणि साधू स्वरूपातून कळला पाहिजे. पण तुकोबार त्या साधूचा परिचय देतात, त्या साधूची महती गातात, वेगवेगळ्या अंगानं महती गातात. कधी शक्तिरूपानं महती गातात तर कधी स्वरूपाची महती गातात. आज तुकोबार त्या संतांचा वास्तव परिचय अर्थात स्वरूपगत महात्म्य अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवते संत देवते संत चरणात तुकोबर त्या संतांचा वास्तव परिचय स्वरूपगत महात्म्य सांगतात. पर सांगतात देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. एकच वाक्य डबल आहे, एक शब्द डबल असला तरी साहित्यात त्याला द्विरुक्ती दोष मानतात. महाराज एक वाक्य डबल वापरतात का? पुढचं आठवलं नाही म्हणून का? ते आपलं साठवलं आठवलं, पुढं ते पटवलं पटलं नाही तर कटवलं, ते आपलं आहे. देवा संतांचा वाङ्मय हाच नाही, खोल नाही, समुद्राहून खोल अर्थभरीत आहे. एकच वाक्य महाराज डबल का वापरतात? द्विरुक्ती का करतात? द्विरुक्ती जसा दोष आहे ना देवा, कुठं कुठं द्विरुक्ती चालते, कुठं कुठं चालते, काही ठिकाण आहे तिथं द्विरुक्ती चालते, तिथं दोष होत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. अतिशय प्रेमाचा व्यक्ती दारात आला, उमऱ्याच्या बाहेर आपण पाय टाकला आणि त्याला पुढं पाहिलं, खूप दिवसांनी आलेला आहे, जीवश्य कंठश आहे. आपण त्याला पाहिल्याबरोबर हात जोडतो, राम राम. पुढं काय म्हणतो? पुढं काय म्हणतो आपण? काय म्हणतो तुम्ही? अतिशय जवळचा आलेला आहे, दारात खूप दिवसांनी आला, अहो या 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 या, हे या 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 काय हो? इथं विरुक्तीच नाही, तृप्ती आणि चतुरुक्ती आहे. जिथं आदर आहे तिथं तृप्ती चालते. माता भगिनी स्वयंपाक तयार केला, ज्यांच्यासाठी तयार केला, जेवायला बसलेले आहेत, पण पोट बिघडलेलं आहे. आज आमची अवस्था तशीच आहे. आजच बाहेर आलो, जवळजवळ 8 दिवस बिघडलेल्या स्थितीतच होतो. आणि मग
जेवण ज्यांच्यासाठी तयार केलं त्या माऊलीनं सायासानं तयार केलेलं जेवण वाढायला गेल्यानंतर त्याने हाताशी केले, त्यांच्यासाठी केलेलं आहे. सकाळपासून बिचारी राबलेली आहे, चांगली रांधवण करून सुद्धा ती पुढचा व्यक्ती घेत नाही. मग तुम्ही काय म्हणता, तुम्ही काय म्हणता, वाढायला गेल्यावर काय म्हणता, घ्या तुमच्या घरी भेटत नाही हादाडा, असं नाही, असं नाही म्हणत. मग आपण काय म्हणतो, अहो घ्या 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 घ्या, हे घ्या 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 काय आग्रह, आग्रहाच्या ठिकाणी निवृत्ती चालते. आणि आणखीन महत्वाचा विषय, आपण दररोज हरिपाठ म्हणतो आणि हरिपाठात पुन्हा पुन्हा म्हणतो हरिमुखे म्हणा, हरी मुख्य म्हणा. अभंग झाला का पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का का याचं उत्तर आहे, हरिपाठात पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा का, त्याचं कारण आहे, शास्त्र बोलते सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगावा. आवृत्ती सकृत उपदेशात महत्वाचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे. ब्रह्मसूत्र सूत्र आहे आवृत्ती सकृत उपदेशात. म्हणून देवा हरिपाठातला सिद्धांत आहे, हरिमुखे म्हणा. सिद्धांतात विरुक्ती चालते. म्हणून छांदोग्यात ते तत्वमसी महावाक्य 9 वेळा सिद्धांत आहे. सिद्धांत पुन्हा पुन्हा सांगावा. हे तिन्ही कारण इथं आहेत. वर्ण विषयाच्या विषयी आदर आहे. तुम्ही आम्ही संतांची साधना देव म्हणून करावी हा आग्रह आहे. आणि अभंगातला सिद्धांतच देव आणि संत एक आहेत हा आहे. विठ्ठल द्विरुक्ती का वापरली, अहो म्हणे एका वाक्यात तुकोबरला सांगायचंय देव संत आहे आणि एका वाक्यात तुकोबरला सांगायचंय संत देव आहे. म्हणजे असं होत नाही. का होत नाही, कारण ज्यावेळेस पूर्वपदात जर आपल्याला संदिग्धता प्राप्त झाली तर वाक्यशेष पाहून अर्थ करा. संदिग्ध तू वाक्यशेषात असं सूत्र आहे. पहिल्या चरणात संदिग्धता असेल तर पुढचे चरण पहा, पुढचं तिसरं आणि चौथं चरण पाहता तुकोबरला देवाच्या संबंधानं नाही बोलायचं, साधूच्या संबंधानं बोलायचं. म्हणून मला असं वाटते इथं असं होणार नाही. म्हणे मग सिद्धांत चुकीचा होईल का, देव संत नाही का, देवाला संत मानावंच लागेल. देवाला संत नाही मानलं तर देव असत होईल. आणि संताला देव जर नाही मानलं तर संत जड परप्रकाशी ठरतील. पण देवाला संत मानावंच लागते आणि संताला देव मानावंच लागते. हे जरी खरं असलं तरी तुकोबारला आज देवाच्या संबंधानं बोलायचं नाही, साधूच्या संबंधानं बोलायचं. विठ्ठल म्हणतात देव आणि संत एक आहे. देव ते संत, देव ते संत. म्हणे महाराज कसं काय, आमच्याकडं तर देवाची मूर्ती वेगळी आहे, देवाचं मंदिर वेगळं, साधूच्या मूर्त्या वेगळ्या. कसं काय एक आहे, म्हणजे कसा विचार कर एक आहे. कसा म्हणजे शास्त्र सांगते तसा विचार कर. म्हणजे मुनाचा विचार कर, दोघा ताबेद आहे. सामर्थ्याचा विचार कर, देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक जमते पाहायला. आणि स्वरूपाचा विचार कर, देव आणि संतांचं स्वरूप एक आहे. मुनाचा विचार त्याला साहित्यात त्याला गौनिवृत्ती म्हणतात. कशाला म्हणतात गौनिवृत्ती, सोपं सांगतो. एखादा व्यक्ती असतो, लोक सांगतात आमच्या गावातला वाघ आहे, म्हणतात नाही का त्याला वाघ. तुमच्याकडे नाहीत वाटते वाघ, असतो. एखाद्याला वाघ म्हणतात, असतोय वाघ. लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी त्याच्या मानगुटीवर असते, देवीच्या ताब्यातला वाघ असतो ना, देवीच्या ताब्यातला वाघ असतो. वाघ म्हणलं म्हणजे काय वाघासारखं त्याचं शरीर आहे, मग त्याला वाघ का म्हणतात, उत्तर एवढंच आहे, वाघासारखे त्याचे गुण आहे. शौर्य क्रूर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते म्हणून त्याला वाघ म्हणतात. अलग लक्षात. एखाद्याला वाघ, किंवा सोपं सांगू का, मागं ते कोरोना आला होता. कोरोना चांगला होता ना, कोरोना. कोरोना आला होता ना इकडं, चांगला होता ना कोरोना, नव्हता. माझं मत आहे, काही अंशात तो, काही बाबतीत कोरोना चांगला होता. काही चांगल्या गोष्टी शिकवल्या कोरोनाने. पहिली चांगली गोष्ट कोरोनाने शिकवली, आपुले कोणीच. पटलं का तुम्हाला, पटलं ना. कोरोनाने किती जवळचा आला तरी आपण घरात घेतला नाही. नाही महाराज, दुसऱ्याचं जाऊ दे, आप भीती सांगतो तुम्हाला. नेमकं ते कोरोना आला, गावाच्या दिशेने कीर्तन केलं, गावाकडे जायचं म्हणून. आता ते लॉकडाऊन झालं, आळंदीला येणं शक्य नव्हतं. अख्खं गाव भावकीचं आमचे महाराज म्हणणार. फोन केला, हॅलो घरी येतो. रात्री गावात मीटिंग बसली, त्याने मला फोन केला, म्हणे महाराज तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणे.
जिवंतपणी. तेव्हापासून मला एका वाक्याचा अर्थ लक्षात आला, आमची माती. पुढचं पाठ आहे तुम्हाला. काय वाईट होता कोरोना, आणि कोरोनानं दुसरी एक चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. चांगली गोष्ट आहे. नवरीच्या बापाचं दिवाळं न काढता, कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं, रुसण्यात वेळ घातला का तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. त्या भानगडीत ती पडत नव्हती. कोरोनातलं लग्न, कोरोनातला प्रसंग, लग्न जुळलं, लग्न झालं. मैत्रीण दूर देशात होती, लग्नाला येऊ शकली नाही. दिवाळी सणाला मैत्रिणी माहेरी आल्या. मग तिनं विचारलं, का ग बाई तुझं लग्न झालं, मला शक्य नाही झालं येणं, कोण कोण असते तुझ्या सासरी? तिनं सांगितलं, बाई मला सासू आहे, सासरे आहेत. कसे ग? कसे म्हणल्यावर तिनं उत्तर दिलं. चांगली होती बिचारी, म्हणे शंकर पार्वती सारखे. चांगली होती. शंकर पार्वतीची उपमा दिली. तिला विचारलं, का ग बाई तुझे पती कसे आहेत? पतीच्या विषयी प्रश्न विचारला. थोडी लाजली. एखाद्या हिरोचं नाव घेतलं, म्हणे अशी दिसायला. अगं दिसाय नाही, त्यांचा स्वभाव कसा आहे? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू. म्हणजे कसे आहे सांगशील का? ते म्हणे इतके चांगले, तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत म्हणे. महादेवाचं मंदिर आहे का आपल्याजवळ? आहे ना. काय असते महादेवाच्या पुढं? आलं लक्षात? तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल आहेत, म्हणायचं नव्हतं महाराज. म्हणत असतात नवरा माझ्या, नाही उत्तर इकून आलं पाहिजे. आलं लक्षात? पतीचं वर्णन झाल्यावर तिला विचारलं, का ग तुला जाऊ आहे का? म्हणे खूप चांगले. धीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं, तुला ननंद आहे का? ननंद. ननंद शब्द ऐकला, नाकतोड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. ननंद कशी आहे? बोला ना, कशी आहे? तुम्ही कोणाच्याच नाही का? ऐका ना. नंदेला उपमा दिली लवंग्या मिरचीची. माझा विषय चालला, देवा लवंगी मिरची हिरवी आहे, नंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? उत्तर आहे का? लवंगी मिरची जशी तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा अभेद म्हणजे गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. देवसंताचा विचार करा. देवसंताच्या गुणात अभेद आहे. तसा गुणाचा भेद म्हणजे गौण वृत्ती नसेल. श्रद्धा वृद्धिंगत व्हायला तो ग्रहित धरायला काही हरकत नाही. गुणात भेद आहे, स्वरूपात भेद आहे, सामर्थ्यात भेद आहे. गुण सारखे हरी तैसे हरीचे. देव ज्या गुणानं मंडित आहे, देवाकडे गुण आहेत. कोणते गुण आहे आपल्याला? आपण पारायण करत आहात, आनंद याचा वाटला का वर्षभर आपण भगवती ज्ञानदेवीचं पारायण केलं. ज्ञानोबाराची वाङ्मयी तनू असणारी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबारा प्रत्येक महात्मा आपलं तेज कुठंतरी ठेवतो. देवाने सुद्धा निजधामाला जातोस आपलं तेज भागवतात ठेवलं. तसं भगवान ज्ञानोबाराचं तेज कुठं असेल तर ज्ञानोबाराची वाङ्मयी तनू भगवती ज्ञानदेवी आहे, त्यात आहे. म्हणून ज्ञानेश्वरीत आपण चिंतन करत आहात. 6व्या अध्यायात ओवी आहे. देवाकडे गुण आहेत. कोणते? ऐका. यश, श्री, पुढं औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवरी वसती जेथ म्हणून तो भगवंतू. निसंगाचा संगा तो म्हणे पार्था दत्त चित्तो होई आता. ज्याच्याकडे 6 गुण आहेत त्याला भगवान म्हणावं. पुराणानं चिंतन केलं, ज्याच्याकडे 3 शक्ती आहे त्याला भगवान म्हणावं. उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच्या सवाचो भगवान. इथे भगवान शब्दाची व्याख्या सांगितली. मला त्या श्लोकाचा थोडक्यात शॉर्ट फॉर्म सांगायचं झालं तर ग्वाड. उत्पत्ती, स्थितिलय, जनरेशन, ऑपरेशन, डिझॉल्व, तिन्ही क्रिया जो करतो पण ज्याच्यात काही बदल होत नाही, जो शाश्वत राहतो, असे एक तत्व आहे. त्याला देव म्हणतात. देवा ज्याच्याकडे 6 गुण आहेत. आमच्या संताकडे सुद्धा आहे. देवाकडे यश आहे. देवाला कधी पराजय माहीत नाही. देव कधी पराजित होत नाही. देव अखंड यशानं युक्त आहे. देवा कधीच देव पराजित होत नाही. म्हणून विजय नाम अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो श्रेयसी विजय निश्चितो असणे जे. देवाकडे जसं यश आहे तसं आमच्या साधूकडे यश आहे. ज्ञानोबा आहे.
ज्ञानेश्वरीत अर्जुनाच्या संबंधानं बोलतात. अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन जर एखाद्या वाटेला लागलो ना बाबा, तर त्या वाटेला अपयश राहत नाही. ते अपयश त्या दिशेचं उल्लंघन करून जाते. तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंघीचे. तुझ्या नावाने अपयश दिशेचं उल्लंघन करते. याचा अर्थ काय? देवाकडे यश आहे, संताकडे यश आहे, देवाकडे श्री आहे. देव श्री म्हणजे सुंदर आहे. किती सुंदर आहे. आपण दररोज म्हणतो राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती सुंदर आहे. सकाळी सकाळी बालकृष्ण उठलेला आहे, दारात आला, हात वर केले, आळस देत आहे. शेण टाकायला निघलेली राधा दारातून जात आहे. कृष्णाचं रमणीय कमनीय रूप राधेला आकृष्ट करते. पुढं पाय जात नाही. थबकलेली राधा कृष्णाच्या जवळ येते. सकाळी उठलेलं बाळ आहे. अतिशय निरागस अशी मुद्रा आहे, निर्विकार मुद्रा कृष्णाची. दारात उभा असणारा कृष्ण, राधा त्याच्या जवळ आली. शेणाची पाटी डोक्यावर आहे, पातळ शेण आहे, पावसाळ्याचे दिवस आहे. शेणाच्या पाटीतला हात राधेनं काढला. लहान बाळाचा आपण गालगुच्चा घेतो ना, गाल पकडतो. राधेनं गाल पकडला. कृष्णाने पाहिलं, राधेनं केलं काय? आपल्या गालाला शेण लावलं. आपण उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकला नाही. लोक आपल्याला खोडकर म्हणतात, आपण खोडी करत नाही. राधा आपल्या दारात येऊन आपली खोडी काढते. मग कसं काय सहन करायचं? राधेनं तोंड वळवलं, खाली शेण पडलेलं होतं, उचललं, राधेच्या अंगावर मारून फेकलं. राधेची साडी शेणानं भरली. मागून काय आलं म्हणून राधेनं तोंड वळवलं, तोंडावर शेण मारलं. वैतागली राधा, चिडली. चिडलेल्या राधेनं केलं काय? शेणाची पाटी आणली, कृष्णाच्या जवळ ठेवली. रागे रागे त्याची मानगुटी पकडली, शेणाच्या पाठीजवळ कृष्णाला नेलं आणि त्या शेणाच्या पाटीत कृष्णाचं तोंड दाबलं. काय झालं असं? नाही आलं लक्षात? शेणाच्या पाट्या भरून घ्या, उत्तर लक्षात येईल किंवा काय झालं असेल महाराज? शेणाच्या पाटीत तोंड दाबल्यावर काय झालं असेल? तोंड शेणानी भरलं. भक्ती शास्त्राने हे चिंतन केलं. गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, चेहरा शेणाने भरल्यावर कुणी सुंदर दिसते का? नाही ना? युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहरा शेणाने भरल्यावर जर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मध्ये त्या क्रीम राहिल्या नसत्या, शेणाच्या पाट्या आल्या असत्या. म्हणून शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. पण कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागला तरी कृष्ण कसा दिसत होता? तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. ऐका, ज्याच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली तरी आपलं निखारल्या जात नाही. विठ्ठल खरं सांगायचं झालं तर देवाच्या ठिकाणी स्त्री आहे. स्त्री शब्दाच्या कोशात भरपूर अर्थ आहे. सौंदर्य, परमात्मा सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा परमात्मा आहे. या आमच्या संताकडं ज्ञानोबाराचं दर्शन आमच्या नाथबाबाला झालं. नाथबाबाला ज्ञानोबारा दिसल्यावर दुसरी उपमा ज्ञानोबाराच्या सौंदर्याला द्यावी असं वाटलं नाही. नाथ बाबा ज्ञानोबाराच्या सौंदर्याला उपमा देतो, तीच उपमा देतात जे देवाच्या सौंदर्याला आहे. ज्ञानोबारा दिसले कसे? म्हणजे ज्ञानोबारा सुद्धा दिव्य तेज पुंज आहेत. आणि ज्ञानोबारा म्हणजे प्रत्यक्ष मदनाचा दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा.
मदनाचा पुतळा. ज्ञानोबाच्या सौंदर्याला उपमा आहे मदनाचा पुतळा. काय फरक आहे महाराज? कैवल्याचा पुतळा साक्षी चेता केवलो निर्गुण देवाचं केलेलं वर्णन साधूचं केलेलं वर्णन काही फरक नाही. यशस्वी आता किती गुण सांगू. औदार्य देव उदार आहे. किती उदार आहे. घेशी तेव्हा देशी. पण किती उदार झाला तरी हा बाबा आपलं पद देत नाही म्हणे. अविद्या उपाधी असणाऱ्या जीवानं मायोपाधिक ईश्वराची साधना करायची पण त्याच्या उपाधीची अपेक्षा नाही करायची. देव काही गोष्टी देत नाही. श्रीवत्सलांचन देत नाही. लक्ष्मीपतित्व देत नाही. जगत कर्तृत्व देत नाही. द्वैती मतात विचार आहे. या 3 गोष्टी देव देत नाही. देव आपली उपाधी खरंच त्याची पदाची अपेक्षा करू नये म्हणे. राया विठोबाचे पदजो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे. देव उदार झाला तरी आपलं पद देत नाही. पण आमचे संत इतके उदार आहेत ते आपलं पद देतात. आपल्यासारखं ते तात्काळ करतात. काळ वेळ सुद्धा लावत नाहीत. कितीतरी प्रमाण आहेत. आपण सारखे करीती तात्काळ आपुले पदी बैसविले कितीतरी सांगायला जमेल. मला सांगायचं काय पण देवापेक्षा साधूची उदारता आहे. यशस्वी औदार्य ज्ञान सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. हे कुठं वेगळे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? विद्वानात वाद लागला म्हणजे आपण असं करू ज्ञानाला विचारू ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ, ज्ञानोबाराला विचारू ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ, संत ज्ञानेश्वर शब्दाचे चिंतन करतात ना त्यांना विचारू ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. तिघांनी 3 अर्थ केले. ज्ञानेश्वर पदे प्राप्ते बहुर जगो स्वयं ज्ञानम तत्पुरुषम मृते साधवा कर्मधारय. ज्ञानोबारालाच विचारलं महाराज ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. ज्ञानोबारानं बहुरी समासानं त्याची सोडवणूक केली. ज्ञानच आहे ईश्वर असे ते ज्ञानेश्वर. संतांना ज्ञानाला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. ज्ञानम तत्पुरुषम मृते. ज्ञानाने षष्टी तत्पुरुष समास केला. ज्ञानाचा ईश्वर ते ज्ञानेश्वर. आणि संतांना विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय. त्यांनी कर्मधारय समास करून त्याची सोडवणूक केली. म्हणे बाबा ज्ञान ईश्वर वेगळा नाही. साधवा कर्मधारय. साधू लोकांनी कर्मधारय समास करून त्याची पुढं करून त्याचा अर्थ केला. ज्ञानाला फुटलेले हातपाय. ज्ञान हाच ईश्वर दुसरं तिसरं काही नाही भेटल. ज्ञानात आणि ईश्वरात काही फरक नाही. मला सांगायचं काय म्हणून ज्ञानरूपता जशी त्यांची तशी यांची आहे. किती गुण सांगायचे. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर म्हणून गुण एक एक काय तयाचे कलिशील तू. किती गुणाचं चिंतन करायचं. गुणाच्या दृष्टीने सगळे सारखे. देव अवतार कोटीतला आहे. देव अवतारी आहे. आम्हासाठी अवतार. संतही अवतार कोटीतले. अवतार तुम्हा धराया. देवही अवतारी संत अवतारी. फरक कुठे आहे. माझा विषय एवढाच चालला. देव आणि संत सारखे कसे. देव अवतारी संतही अवतारी. फरक कुठे आहे. फरक आहे. कुठं फरक आहे. देवाचा अवतार कोणासाठी. एक तर चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. देव दोघांसाठी. एक तर कमालीचा चांगला आहे त्याच्यासाठी नाही तर कमालीचा वाईट आहे त्याचा फडशापड आहे. दोघांसाठी. संत कोणासाठी. तुमच्या आमच्यासाठी. तुमच्या आमच्यासाठी म्हणजे म्हणाव तेवढा चांगला नाही म्हणाव तेवढा वाईट नाही. तुमच्या आमच्यासाठी म्हणजे आपण चांगली. काय मत आहे आपलं. या धर्ममंडपात अतिशय चांगला आहे त्याने हातवर करा बरं. नाही ते महात्म्य सोडून बरं का. अतिशय वाईट आहेत त्यांनी हातवर करा. नाही म्हणजे तुम्ही कोणीकडेच मतदान केलं नाही. तुम्हाला चांगलंही व्हायला जमत होतं. याचा अर्थच आमचं मनच आम्हाला सांगते का म्हणाव तेवढे चांगले आम्ही म्हणाव तेवढे वाईट नाही. पटवून देतो मी तुम्हाला. पटवून देतो. आपण कीर्तनाला आलो. कीर्तनाला कोणतीच लोक येतात चांगली का वाईट. जरा विचारपूर्वक उत्तर द्या म्हणजे लक्षात. कीर्तनाला कोणती लोक येतात. चांगली. बरोबर आहे ना. कीर्तनाला आलो म्हणून खरंच देवा आपण चांगली हो. पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं. या हसण्यातच तुका म्हणे इथे काहीतरी आहे. आलं का लक्षात. कधीतरी गेली नाही तर कधीतरी. आळंदी पंढरी देव पैठण त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट. चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो.
याला कुणी चांगुलपणा म्हणायचं नाही देवा. याचा अर्थ आपण म्हणाव तेवढे चांगले नाही आणि म्हणाव तेवढे वाईट नाही. याच्यासाठी संतांचा अवतार. देवही अवतारी आहे, संतही अवतारी. देवाचा अवतार झाला कुठून? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही व कुठून आलात? आम्ही वैकुंठ वासे, आम्ही त्याचा परिणाम आहे. लक्षात साहजिक आहे, सगळ्यांच्या घशावर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि यावर्षी त्या मेघराजाची काय काय कळत नाही त्याच्या मनात काय ते. सर्वत्र कुठं नाही असं नाही, सर्वत्र चालू आहे. विषय चालला आपला देवही देवाचं येण्याचं ठिकाण वैकुंठ आहे. साधू वैकुंठातून आले. देव आला का? धर्म रक्षावया, अवतार घेशी. धर्मासाठी आला. साधू आलेत का? धर्म रक्षावया कारणी. साधू होता ती अवतीर्ण. देवानी कृपा केली तो मुका बोलतो म्हणे. मुकम करोती वाचाल. साधूनी कृपा केली तरी मुका बोलतो देव. साधूच्या कृपेतही ते सामर्थ्य आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. साधूच्या कृपेनं मुका साधा बोलत नाही, शास्त्र बोलतो. देवाचा गुरु बृहस्पती त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. ज्ञानोबा सांगतात, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुक याते अंगीकारी, तो वाचस्पती शिकरी प्रबंध होणार. देवानी कृपा केली, पांगळा चालतो. साधूच्या कृपेनं पांगळा चालत नाही का? साधूच्या कृपेनं पांगळा चालतो. नाशिक जिल्ह्यातला प्रसंग आहे. सप्तशृंगी पर्वत. सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय तोडून त्यांचं धड टाकण्यात आलेलं आहे. त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जात आहेत. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगी नाथाच्या धडावर पडली. धडावर पडल्यावर लक्षात आलं हा चौरंगी आहे. दृष्टी पडल्याबरोबर परिणाम काय झाला? हातपाय कलम करून धड खाली टाकलेला आहे. त्या धडाला पुन्हा हातपाय फुटले. देवा मी बोलत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत निर्वाळा देतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. याचा अर्थ असा आहे, पांगळ्याला पाय देण्याचं काम जसा देव करतो तसे संतही करतात. देवात जे सामर्थ्य आहे तेच साधूत आहे. पण देव आणि संत काहीच कमतरता. देव जसा आहे तसे संत मायबाप आहे.
काही काही नाही. स्वरूपाचाही विचार कर. देव सच्चिदानंद स्वरूप आहे. देव सच्चिदानंद स्वरूप आहे. भागवताच्या नमनात आपण पाहिलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. परमात्मा सच्चित सुखात्मकम ब्रह्म. परमात्मा सच्चिदानंद रूप आहे. आता ते सत काय चित काय आनंद काय रात्री सांगण्यासारखं नाही. ते अभावम अप्रतियोगित्वम. सतचं चिंतन केलं. सतः अभावान विद्यते. सतचा कधी अभाव होत नाही. मला वाटते ते अभाव मांडले. प्रागभाव प्रध्वंसा अन्योन्य अत्यंत. मला वाटते ते अभाव मांडले तर श्रोत्यांचा अभाव. म्हणून मी भावातच थांबतो. परमात्मा सतरूप आहे, चित्रूप आहे, आनंद रूप आहे. आमचे संत कुठं वेगळे. सदेह सच्चितानंद का नव्हती ते. त्यांचा बोध काय ज्ञानोबा सांगतात, मग मने सर्वत्र सच्चितानंद मीची एक स्वतःसिद्धू जे अपने नसिबे दून येनोनी जाणे. या बोधावर ते महात्म्य जगतात. देवा सच्चितानंद रूप जसे ते आहेत. मग नमामि सद्गुरुं शांतं सच्चितानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम मीशम आनंदी वल्लभम. संत श्री गुलाबराव महाराजांनी केलेलं वर्णन आहे ज्ञानोबाराचं. किंवा तुकोबारातील दररोज आपण आरती करतो. सच्चितानंद मूर्ती पाय दाखवी आभा. परमात्मा सच्चितानंद रूप आहे. हे खरा अभेद आहे. साधूही सच्चितानंद रूप आहे. परमात्मा व्यापक आहे. साधू कुठं परिच्छिन्न आहे. आगात जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रती. परमात्मा गुणातीत आहे. साधू कुठं गुणात अटकलेला. गुण इंद्रिय पुढे नाही जेत. परमात्मा जन्माला येत नाही. जन्माला येत नाही परमात्मा. परमात्मा जन्माला येत नाही. जन्म नाही परमात्म्याला. आम्ही साजरा करतो ते आमचा म्हणून त्याचा करतो. परमात्मा जन्माला येत नाही. जन्माला येणं याचा अर्थ आहे प्रकृतीनं नावरूप देणं. प्रकृती परमात्म्याला नावरूप द्यायला सक्षम नाही. भक्तिशास्त्र परमात्म्याचं नाम रूप लीलाधाम चिन्मय रूप मानते. नाम ब्रह्मेती वेजानात. मला सांगायचं काय, परमात्मा जन्माला येत नाही. परमात्मा अजय आहे. येत नाही. प्रकृती त्याची रचना करायला सक्षम नाही. सृष्टीच्या होना नरचे सर्व संहार नवेचे आथिनाथी धुईचे पंचत्वा. सृष्टीकडून त्याची रचना होत नाही. परमात्मा जसा जन्माला येत नाही तसे संतही जन्माला येत नाही. संताचाही जन्म नाही. संताचाही शास्त्रे असं बोलते, य ब्रह्मवेश ब्रह्म भवती स्वयं. जे ब्रह्माला जाणतो तो ब्रह्म होतो. य ब्रह्म वेदेश ब्रह्म भवती स्वयं. म्हणे काय विशेषता हो. म्हणे ब्रह्मनो नास्ती जन्मतः. ब्रह्म कधी जन्माला येत नाही. आणि त्या ब्रह्मतत्वाला जाणणारा तो महात्मा त्यालाही जन्म नाही. पुनरेश न जायते. त्याला सुद्धा जन्म घ्यावा लागत नाही. अलग लक्षात. याचा अर्थ असा आहे परमात्मा जसा आहे तसे संत मायबाप आहे. म्हणून तुकोबार तो सिद्धांत मांडतात. देवते संत देवते संत. देव आणि संत एक आहे. काही फरक नाही. कथा सांगतो. भजन करा विठ्ठल. कृष्ण अवतार झाला. हातात दुधाची चरवी घेतली. धार काढायला कृष्ण बाहेर आला. राधेला पाहिलं कृष्ण भुलला. आपल्याला प्रमाण पाठ आहे. राधेला पाहुणे भुलले हरिण बैल दुहती नंदागरी. देवाने बैलाच्या कासेत हात घालून धार काढली. हे कृष्णाचं चरित्र आहे या आमच्या संतांच्या जीवनात. आमचे तुकोबराय फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विवळ झाली. इंद्रांच्या डोहात पोरीनं उडी टाकली. वैकुंठ लोकातून देवाने तुकोबराला खाली पाठवलं. तुकोबरा खाली आले. भागीरथीला कुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले. पाहिलं बाबा तुम्ही. अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले. बाबा वैकुंठाला गेलेले आतापर्यंत कुणीच आले नाही. तुम्ही कसे आले. तुकोबार म्हणे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात. म्हणे बाबा मग त्यांच्या 10व्या आणि 13व्या पत्रिकेवर तर असंच लिहिलेलं असते. काय लिहिलेलं असते. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक कुठं गेले. वैकुंठाला गेले. फक्त त्याच्याविषयीचा आदर आहे. महाराज पीत पीत त्याला घर सापडत नाही. वैकुंठ कसं सापडायचं हो विठ्ठल. तुकोबर म्हणे पुरी ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. आमचं मूळचं स्थान वैकुंठ आहे. तिथून आलो. पुरीनं हात धरला. म्हणे बाबा आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही. घरी नेलं. घरी नेऊन म्हणे बाबा जेवायला काय करू. म्हणे एवढा वेळ नाही बाई. नाश्त्याला
ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं जमायचं, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या. पुरीनं शेवयाचा भात केला, तुकोबाराच्या समोर ठेवला. आता त्याच्यावर खायला काय लागते मला वाटत नाही सांगण्याची गरज आहे. त्याच्यावर दूध पाहिजे, तूप पाहिजे, साखर पाहिजे. घरात पाहिलं दूध भेटलं नाही, गावात फिरली दूध भेटलं नाही, नव्हतं दूध. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली, मग दुधाचं भांडं आपल्या हातात घेतलं, खाली मान टाकली, तुकोबाराच्या समोर उभी आहे. तुकोबारानं पाहिलं पोरगी नाराज झाली, पोरी नाराज होऊ नको, ते भांडं आपल्या हातात घेतलं. जवळचं वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबारा तिथं गेले, त्या वेलेश्वराची पूजा केली. दारात दगडी नंदी त्याला उभं केलं आणि त्याच्या कासेत हात वेलेश्वराचे पूजिले पूजा केली. दारात दगडी नंदी त्याला उभं केलं, त्याच्या कासेत हात घालून धार काढली. ऐका, देवानी चेतन नंदीचं दूध काढलं, आमच्या तुकोबाराने दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक हो? म्हणावं लागते देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे. आपल्याला कथा माहित आहे, राम प्रभू सीता समोराला निघले, पाय लागला, दगडाची स्थिती झाली, शिळा होती मनुष्य झाली, शिळा मनुष्य झाली, ज्याचे चरणाची शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणलेली, लंका दहन केली. पाय लागला, दगडाची स्त्री झाली, रामाचा पद लागता जडशिळा त्वरे झाली कामिनी. पाय लागल्यावर दगडाची स्त्री झाली. प्रभूच्या रजक्कना सामर्थ्य आहे, आमच्या संताच्या कुठं कमी आहे. गुरुनाम गुरु मामासाहेबांनी ऐसा महिमा गणवट गंगा जैसी चोखट, जया जगी सुभट वाट झाली. या ओळीवर चिंतन करते वेळेस अर्जुनाचं पावित्र्य किती होतं त्याचं चिंतन करतेस कथा सांगितली. अश्वमेध यज्ञाचा घोडा सुटला, तो घोडा जाता जाता एका शिळेजवळ थांबला. त्या शिळेपासून तो वडा बाजूला जात नाही. सगळ्या सैन्याने शक्ती पणाला लावली, पुन्हा घोडा तिथंच यायचा. रक्षणार्थ धनुर्धारी अर्जुन तिथं आला आणि अर्जुन आणि रथाच्या खाली उडी घेतली. त्याच्या पायाचे रजकण त्या शिळेवर उडाले. ती शिळा राहिली नाही, ती शिळा तात्काळ स्त्री झाली. दिव्य विमान आलं, त्यात बसून ती स्वर्गात गेली. ती उद्दालकांची पत्नी. मला सांगायचं काय, काय सामर्थ्यात कमी आहे. देवात जे सामर्थ्य ते साधू सामर्थ्य. हो, राम प्रभू पंचवटी प्रतिकूल अवस्था रावणानं स्वारी केली. सीतादेवीला घेऊन गेला, अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता माता वश होत नाही. खिन्न मुद्रेत रावण बसलेला आहे. रावणाची पत्नी मंदोरी जवळ आली, स्वामी अलीकडे तुम्ही फार नाराज खिन्न दिसता, कारण काय? म्हणे काय करू मंदोदरी, अगं पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणे झालं काय? सीता मला वश होत नाही. मंदोदरीने सांगितलं, सीता पतिव्रत आहे, अन्याला मानायची नाही, तुम्ही एक करा, तुमच्याकडे विद्या आहे, तुम्ही मायावी विद्येनं रामाचं रूप घ्या. तुम्ही जर रामाचं रूप घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. मंदोदरीने उपाय सुचवला. रावण हसू लागला. मंदोदरी सांगते,
अहो मी तुम्हाला उपाय सुचवतो तुम्ही हसता माझा उपहास करता. अगं मंदोदरी तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे ना तुम्ही? काय आदर्शता देवा, ज्याच्या सोंगात विकार नाही जीवनात लांब राहिला. लोक म्हणत होते तुमचा राम सर्वत्र आहे, तो मंदिर कशासाठी? बाबा राम आमचा देवच नाही, राम आमचा आदर्श आहे. पुढच्या पिढ्या आदर्श घडण्यासाठी, आदर्श पुढच्या पिढ्याच्या दृष्टीसमोर असण्यासाठी मंदिराची गरज आहे. माझा विषय चालला, रामाचं सोंग घेतलं तरी सीतेची इच्छा नाही. हे रामाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय देव आणि संत. चला संताच्या जीवनात, आमच्या तुकोबाराच्या जीवनावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला. 1936-40च्या दरम्यानची घटना असेल. त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसांनी त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे मी पात्र स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला. समरस्तेतून तो अभ्यास घडला आणि तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला. काही दिवसाखाली, काही वर्षाखाली एक चित्रपट गाजला, त्याच्याही पेक्षा तो गाजला ना. मग एक चित्रपट तुम्ही पाहत नाही का? चांगली मंडळी, आनंद वाटला. आनंद याचा वाटला का काहीच भाव तुमच्या चेहऱ्यावर आले नाहीत, याचा अर्थ तुम्ही चित्रपट पाहत. बरोबर आहे ना? पाहत नाही. पूज्य डोंगरे महाराज म्हणायचे, दृष्टी से मन बिगड़ता है, मन से तन बिगड़ता है और तन से सब कुछ बिगड़ता है, इसलिए अपनी दृष्टी सुधारो. विठ्ठल काही वर्षाखाली गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे आणि हा चित्रपट विचाराने युक्त आहे. विकाराचा प्रभाव चिरकाल राहत नाही, पण विचाराचा एकदा बसला पगडा पुन्हा उठत नाही. आश्चर्य सांगतो, तो चित्रपट रिलीज झाला, इतका गाजला, 4 पट 5 पट डायरेक्टरला त्या चित्रपटापासून नफा प्राप्त झाला. आश्चर्य असं आहे, विष्णुपंत पागनीसांनी एकदा त्या चित्रपटात तुकोबाराचा वेश परिधान केला. या नटाने उभ्या आयुष्यात दुसरा वेश परिधान केला नाही. पंत वाटेना निघले तर लोकांनी त्यांना पाहायचं आणि म्हणायचं तुकाराम महाराज आले. खरं सांगू देवा, एक नट खरोखरच तुकाराम महाराज कधी झाला काही कळलंच नाही. तुमच्या आमच्या समोर जो तुकोबाराचा फोटो असतो ना, हा तुकोबाराचा नाही, तो विष्णुपंत पागनीसांचा आहे. विष्णुपंत पागनीस इतके विरक्त झालेत. डायरेक्टरनं राहिलेली रक्कम भरपूर नफा झाला म्हणून काही बक्षीस द्यायचं ठरवलं आणि बक्षिसाची रक्कम घेऊन पंतांच्या घरी पोहोचलेत. पंत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत पंत. तुमच्यामुळं आमच्या चित्रपट कंपनीचा नावलौकिक झाला, भरपूर फायदा झाला, पण कंपनीद्वारे काही बक्षिसाची रक्कम आणि काही तुमची राहिलेली रक्कम घेऊन आलो. हे पैसे आपले आहेत, हे पैसे तुम्ही स्वीकारा. पंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. आमच्या तुकोबाराचं वैराग्य पंतात कसं उतरलं काही कळलं नाही. पैसे घेतले नाहीत हा माझा मुद्दा नाही, मला याच्या पुढं सांगायचं. विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. ऐका ना, रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची अपेक्षा नाही आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच अपेक्षा नाही. विठ्ठल काय वेगळे काय सांगा ना मला. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही युक्तिवाद करण्यात पटाईत दिसता. हे युक्तिवादाने पटवलं. तुमच्याकडे काही शास्त्र आहे का? सगळी शास्त्र सांगतात देव संतात अभेद आहे. भक्तिशास्त्र सांगते तस्मिन सज्जनेचे भेदाभावात. ब्रह्मसूत्र बोलते अविभागेन दृष्टत्वात. गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. काय मनुस्मृती सांगते साक्षात भरगहा नराकृती.
तो नराच्या आकाराचा तो साक्षात भर्ग म्हणजे परमात्मा आहे. काय सांगू, ज्ञानोबा सांगतात, एरवी नाम रूप तयाचे पाहता ब्रह्मची दिसे साचे. विठ्ठल देव आणि संत एक आहेत. आमचे गुरुजी सांगायचे, बुवा देवाची भक्ती ती देवापुरतीच आहे, पण साधूची केलेली साधना त्या देवालाही प्राप्त होते. का फरक नाही म्हणून. तू का म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा का, त्यांच्या ठिकाणी देव आहे म्हणून त्यांचं वास्तव स्वरूप देवते संत, देवते संत. देव आणि संत काहीच फरक नाही. काय म्हणतील महाराज, हा सिद्धांत देवाला मान्य आहे का, हा सिद्धांत त्या संतांना मान्य आहे का? त्याचं थोडक्यात चिंतन करू. तसं मी एकच चरण सोडणार आहे, बाकीचं सोडणार आहे. विठ्ठल देवाला हा सिद्धांत मान्य आहे का आणि संताला मान्य आहे का? देवालाही हा सिद्धांत मान्य आहे आणि संतालाही मान्य आहे. कडे पुढे गेलं फक्त निर्देश करून जातो. तीर्थावळीचा प्रसंग आहे. ज्ञानोबा पंढरपूरला गेलेले आहेत आणि ज्ञानोबाला अपेक्षा आहेत नामदेव महाराजच्या सहवासात तीर्थयात्रा करायची. नामदेव महाराजला पंढरीनाथाला सोडून क्षणभर करमत नाही. तुटीर युगा येते तो आम पश्यताम, अशी अवस्था आहे. नाही म्हणावं तर संतांची अवज्ञा होते, करायचं काय? दोघे नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा. मधला मार्ग शोधला, रावळात आले. रावळात गेल्यानंतर ज्ञानोबारांनी देवाचं दर्शन घेतलं. देवाला आनंद झाला. नामदेव महाराज पुढे उभे आहेत, खिन्न मुद्रा आहे. तेवढ्यात ज्ञानोबारांनी आपलं हृदगत देवाच्या समोर प्रगट केलं. आणि प्रगट केल्यानंतर नामा नाराज का आहे याचं कारण देवाच्या लक्षात आलं. देवाने सांगितलं, नामा तुझं भाग्य मोठं आहे. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असणारे ज्ञानोबा तुझ्या संगतीची अपेक्षा करतात. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. नामा मी ज्ञानोबाराय वेगळा नाही बाबा. ज्ञानोबाराय म्हणजे माझा आत्मा आहे. तो आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा. हे देव बोलतात बरं का, देव बोलतात. पण देवाला हा सिद्धांत मान्य आहे का? दुसरी कथा सांगतो, भजन करा. विठ्ठल त्या सुभद्रेचं प्रेम होतं अर्जुनावर आणि अर्जुनाचं प्रेम होतं सुभद्रेवर. आणि ते एकालाच माहित होतं. कोणाला? कोणाला? मध्यस्थी कृष्ण एकालाच माहित होतं. बलरामदादांनी परस्पर सुभद्रेचं लग्न ठरवलं. हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली, अर्जुनाच्या कानावर गेली. अर्जुन धावतच आला. कृष्णाला विचारलं, कृष्णा म्हणे काय? म्हणे तुला माहित आहे का? म्हणे काय? सुभद्रेचं लग्न ठरलं. म्हणे माहित आहे, मी सोयरी केला होतो. म्हणजे तुला माहित नाही? माझं प्रेम सुभद्रेवर आहे, सुभद्रेचं प्रेम माझ्यावर आहे. म्हणजे सगळं जरी खरं असलं तरी आमच्या घरात दादाच्या पुढं कोणी जात नाही. दादा वाक्य प्रमाणम. अरे पण मग माझं कसं? म्हणे तुझी व्यवस्था मी केली. म्हणे काय? काय केली? देवानं भगवे कपडे, ते पिशवी काढली, भगवे कपडे काढले. म्हणे अर्जुना आजपासून तुला हे सप्रेम भेट. साधा वैतागला असेल महाराज, साधा चिडला असेल. हा मला मर्यादा येतात नाही तर बोललो असो. मित्र मित्राला कसा बोलत असतो ते एकिरीवर येतात. हा ते कृष्णा म्हणलाच नसेल. आणि आधार आहे आपल्याकडे. कृष्ण म्हणून हाकारी जे 11 अध्याय पान सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती नकीसन्या. हे काय मस्करी लावली? म्हणे खरं सांगतो, जर सुभद्रेवर खरं प्रेम आहे का कुठं? पण यात काही संशय? अरे मग तुझं जर खरं प्रेम असेल तर तिचं लग्न झाल्यावर तू काय दुसरं करणार नाही? परिणाम तर तुला काय घ्यावं लागणार आहे? त्याची व्यवस्था नको का? म्हणे अर्जुना दाढी जटा लवकर वाढणार आहे म्हणून मार्केटमधून डुप्लिकेट पांढरी दाढी पांढऱ्या जटाही आणलेल्या आहेत. ते दाढी जटा त्याला दिल्या. ते काढल्यावरती असं वैतागलं. ते म्हणे तुझी गट्टी निघला महाराज. अर्जुना तुला मस्करी कळत नाही का? अरे म्हणे तुझी चालली तट्टा पण आमचा चालला जीव. म्हणे काय? काय नाही, हे कपडे पुन्हा तेच का? अरे अर्जुना मी तुला ओरिजिनल संन्याशी थोडी व्हायला सांगतो. कपडे तर घाल. म्हणे यानं काय होईल? यानं सगळं होईल, घालून तर घे. ते कपडे दिले. पुन्हा ते दाढी जटा ती लावल्या. त्रिपुंड लावायला भस्म दिलं. 2 माळा दिला. एक रुद्राक्षाची गळ्यात घालायला, एक हातात. आणि कृष्णा तुम्हाला फसवणार तर नाही ना? तुझा माझ्यावर विश्वास नाही का?
नाही तसा विश्वास ठेवण्यासारखा नाही, पण ठेवल्याशिवाय गत्यंतरही नाही. काय म्हणजे काहीच नाही, फक्त हा वेश परिधान कर आणि द्वारकेच्या बाहेर वटवृक्षाखाली माळ जप करत चिंतन करत बस. अरे पण तिकडं सुभद्रेचं, अरे चिंतन कर ना. चिंता कशाला करतो? अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. लोक चिंता करतात, चिंतन करत. अर्जुनानं वेश पालटलेला आहे, दिव्य तेज महाराज अर्जुनाचा आहे, भक्ताचं तेज आहे, सात्विक तेज आहे. ते पांढरी जटा दाढ्या लावलेले वटवृक्षाखाली माळ जप करत बसला. कानमंत्र दिलेला होता याने. तेवढ्यात लोकांनी पाहिलं, हे बाबाजी काय आपल्याकडले दिसत नाही, नवीनच दिसतात, तेजपुंज चेहरा दिसतो, दाढी जटा पांढरी दिसते, एवढी दाढी एवढ्या जटा असल्या, हे इकडले नाहीत. आत्ताच कुंभ झाला, कुंभातून आले तर नाही ना प्रयागून इकडं चालत आपल्याकडे. म्हातारे चौकात बसलेले, पारावर बसलेले, इथं सांगू नाही तसं. ते बसलेले, ते बसल्यानंतर ते म्हणे चला ना आपण भेटायला तर जाऊ, दर्शनाला जाऊ. ते आलेत महाराज, त्यांना वाटलं हिमालयातला साधू असेल, असा साधू आपल्याकडे दिसत नाही. दाढी जटावाला साधू पाहिल्यानंतर ते आलेत, नमस्कार केला. महाराज की जय हो, महाराज की जय हो, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर कहा से पधारे महाराज, त्यांना वाटलं तिकडला असेल हिंदी भाषिक, ते हिंदीत बोलू लागले. आता ते म्हणे हे हिंदीत बोलतात तर मी मराठीत कशाला बोल. वैसे तो हम हिमालय से पधारे, हमें हिंदी येते पण हेलपट्टे खाते हिंदी येते. आम्ही काही ते अयोध्येला एक सप्ताह होता, 2-3 हजार लोक होते, काही विद्यार्थी सोबत होते. आम्ही सगळेजण तिथे गेल्यानंतर एका विद्यार्थ्याला एका व्यक्तीनं विचारलं, कहा से पधारे आप इतने लोग. ते आता महाराष्ट्रातलंच होतं. त्याने उत्तर दिलं, हम 1-2 आलंदी के, बाकी सब इकडले तिकडले. इसे कहते हिंदी आते पण हेलपाटे खाते. विठलो त्यानं ते तसंच उत्तर दिलं. वैसे तो हिमालय से पधारे, म्हणे बाबाजी कोई ज्योतिष जानते हो का. हात पुढे केला, हात पुढे केल्यावर आता ही इथंच पडून राहायचं. सगळ्याचे 7-12 याला माहित होते. याला कुणी ओळखत नव्हतं, पण तो सगळ्याला ओळखत होता. त्यानं लगेच सांगितलं त्याचं नाव, त्याच्या पोराचं नाव, पाहुणे कोणत्या गावात आहेत, घर कोणत्या दिशेला आहे, घराचं तोंड कोणत्या दिशेला आहे. आणि एवढंच नाही, कोणत्या बांधासाठी, शेताच्या कोणत्या बांधासाठी भांडणं कोर्टात आहे ते सांगितलं. विश्वास बसला महाराज. तसंच आहे, सत्य गेले भोळ्यावरी विकल्पाची चाली थोरी. कलियुगाचं महात्म्यच आहे. दुसऱ्यानं हात दाखवला, त्याचंही नाव, त्याला किती पोरं, सगळं सांगणं चालू केलं महाराज. आणि हे करता 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 सगळ्याचा विश्वास बसला. हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली, राजवाड्यात बातमी आली. बलरामदादा लोक म्हणायचे एकदा जाऊन तर या, पैसे तर घेत नाही, हात तर दाखवून या, ज्योतिष्य भविष्य नावाचं सांगतो. संध्याकाळी कृष्ण घरी आला. बलरामदादाने विचारलं, कृष्णा तुझ्या कानावर काय आलं का. म्हणे काय दादा. म्हणे त्रिकालदर्शी महात्मा आपल्या इथं आला, यानं कानाला हात लावले. म्हणे दादा आपला विश्वास नाही. सूत्र तर इथूनच चालत होते, आपला काय नाही. अरे म्हणे कृष्णा साधूच्या बाबतीत असं बोलू नाही, उद्या आपल्याला दर्शनाला जायचं. दादा तुम्ही म्हणतात तर दर्शनाला येतो, पण आपला काही नाही, विश्वास नाही. रात्रीच फोन गेला ऐकून, हॅलो संन्याशी बुवा, ज्याच्यासाठी तुम्ही संन्याशी झाले कार्यप्रगती पथावर आहे. उद्या मी बलरामदादा आणि सुभद्रा आपल्या दर्शनाला येणार आहे. प्रत्येकाला नाव घेऊन आशीर्वाद द्यायचा. ते म्हणे गुरुलाही का. म्हणे काम असेल तर गुरुलाही द्यावं लागते. म्हणे बर. आणि थोडं ज्योतिष्य सांगायचं. म्हणे ज्योतिष्य काय सांगायचं. म्हणे ज्योतिषाचे काही कॉमन पॉईंट आहेत, सांगू का तुम्हाला. पहिला पॉईंट आहे, तुमच्यासारखे सज्जन ग्रस्त दुसरी तिसरी या वाठारात नाहीत, पहिला. दुसरा कॉमन पॉईंट आहे, तुम्ही सगळ्यासाठी करता पण तुमच्यासाठी कोणीच काही. बस झालं, एवढंच बस झालं. सगळे काय सांगत नाही. ते सगळं सांगून ठेवलं. म्हणजे सुभद्रेच्या लग्नाचा विचार दादाच्या चित्तात आहे, त्याच्या संबंधाने काही सांगा. सकाळ झाली. सकाळी 4 वाजता संन्याशी उठून तयार होऊन बसला. वाट पाहे उभा भेटीची आवडी. 4लाच तयार संन्याशी. बलरामदादा सुभद्रा वाटेला दिसले. कृष्ण दिसला. पुढून येते वेळेस पाहिलं, संन्याशाने डोळे लावले, माळ चालू केली. बलरामदादा पुढे असणाऱ्या बलरामदादांनी संन्याशी पुढे आले, पायाला स्पर्श केला. दर्शनासाठी हात लावले. तेवढ्या संन्याशाने डोळे लावूनच आशीर्वाद दिला. आयुष्यवंत भव बाळा बलरामा, आयुष्यवंत भव. दादा तर 50% गारी इथंच पडले. कोणी सांगितलं इतक्या सकाळी आपलं नाव. परत संन्याशी डोळे लावून समाधी अवस्थेत आहे आणि आपलं नाव घेऊन आशीर्वाद दिला.
विश्वास बसला. संन्याशाने डोळे उघडले, पाहिलं बाळा बलरामा, सध्या तुझ्या चित्तात तुझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे. आपण एक ठरवतो, दैव काही वेगळं ठरवते. गुरुजीला वाटलं सगळा सातबारा ओपन. गुरुजीने हो केला का ते गप झालं. सुभद्रा पुढे आली, सुभद्रेनं दर्शन घेतलं. गुरुजी पुढे आले. गुरुजी कोण? झोपले नाही तुम्ही? कृष्ण पुढे आला, दर्शनाला खाली वाकला, दर्शनाला खाली वाकला का हात वर गेला, पण आशीर्वाद द्यायला चळचळ कापू लागला. गुरुजीला लक्षात आलं, शिष्य घाबरला, कारण त्याला माहित होतं आपला सातबारा फक्त यालाच माहित आहे. गुरुजीला लक्षात आलं. गुरुजीनं पायाला चिमटा घेतला, दे आशीर्वाद, आशीर्वाद दे. आणि आशीर्वाद दिल्यानंतर आयुष्यवंत भव बाळा कृष्णा, आयुष्यवंत भव. आणि आशीर्वाद दिल्याबरोबर म्हणजे जरा ज्योतिष सांगू का, बलराम दादा झाला हा तुमचा लहाना भाऊ कृष्ण आहे, आणि हा तुमच्या विरोधातच फॉर्म भरणारा दिसतो. ते म्हणे जास्त का भेद आमच्या घरातला काढला, तसा द्वारा माझ्याच हातात आहे. गप्पच झालं ते. तेवढ्याच बलराम दादा सगळं, संन्याशी भाऊ उद्या एकच विनंती आहे, तेवढं प्रसादाला आमच्या घरी यावं. आणि वैसे तो किसी के घर मी जाते नाही. गुरुजीला वाटलं सगळं जुळवलेलं बिघडो. गुरुनं हो केल्यावर ते म्हणे काय हरकत नाही, यायला काय हरकत नाही, फक्त सोहळ्यास स्वयंपाक पाहिजे. सकाळ झाली, वाजत गाजत संन्याशाला आणण्यात आलं. सोहळ्यात स्वयंपाक झाला. सुभद्रा स्वयंपाक वाढत होती, संन्याशी जेवत होता. एकही वाढ बिचारानं वापस जाऊ दिली नाही. ती विचारात पडली, काळातून उठून आला का काय. तिनं कडी वाटली, कडी पिण्यासाठी संन्याशाने वाटी उचलली. तेवढ्या सुभद्रेला वाटलं त्रिकालदर्शी आहे, आपलंही जरा विचारावं का. म्हणे संन्याशी भाऊ कोणाला सांगत नसाल तर एक विचारू का. म्हणे काय. माझं प्रेम कृष्ण आपलं त्या अर्जुनावर आहे, आणि अर्जुनाचं प्रेम माझ्यावर आहे, पण 1 महिना झाला त्याचा काही पत्ता नाही. माझं लग्न बलरामदादांनी दुसऱ्या सोबत ठरवलेलं आहे, मला तेवढा त्याचा पत्ता सांगता का. एवढी कढी पिण्यासाठी वाटी उचलली, तशीच वाटी खाली आली, तशीच आली नाही, तिनं अर्धी दाढी खाली आणली. तिनं त्याच्याकडे पाहिलं, पाहिल्यानंतर मग तिनं विचार केला, यांना कुठं पाहिल्यासारखं. तिनं तोंडावर पाणी मारलं, चिमटा घेऊन पाहिला. म्हणे आपण जागृतीत आहे ना, हे तर आपलं सोंग आहे. म्हणे काहो माझा विचार कसा केला नाही, संन्यास कसा घेतला. म्हणे गुरुजीनं घाई घाई दिला. म्हणे आता माझं कसं. म्हणे काही चिंता करू नको, आणखीन मंत्र कान फुकायचे बाकी आहेत, फक्त कपडेच दिलेले आहे. बाहेर रथ उभा आहे, चटकन चला. सुभद्रेला हात धरला, रथात बसले, रथ निघला. द्वारपाळ धावत आले. दादा घात झाला, संन्याशाने सुभद्रेला नेलं. कृष्ण तिथंच होता. बलराम दादा म्हणतात, कृष्णा तुझ्या कानावर काही आलं का. म्हणे दादा मी आधी सांगला, आपला विश्वास सूत्र तर इथूनच आलं होतं. ते म्हणे अरे पण कृष्णा आपली बहीण आहे, आणायला गेलं पाहिजे. म्हणे तसं अविचारानं बोलावलं, अविचारानं आणायला जाऊ नका, सैन्य तयार करा. सैन्य तयार कराय दादाला पाठवलं. तेवढ्या तिकडं फोन केला, हॅलो संन्याशी बुवा, सुभद्रेला रथ चांगला चालवाय जमतो, रथ चालवायला घोड्याचं संचलन करायला सुभद्रेला बसवा, आपण रथात धनुष्य घेऊन फक्त उभे राहा. आणि निरोप दिल्याबरोबर निरोप आला. पाठोपाठी सैन्य आलं. सुभद्रा रथ चालवत होती. पुढं पहा म्हणे बलराम दादाला. कृष्ण म्हणतो दादा पुढं पहा. म्हणे पुढं काय पाहायचं. अरे संन्याशी सुभद्रेला घेऊन जात आहे, पुढं काय पाहायचं. म्हणे दादा जरा डोळे चोळून चष्मा लावून पहा. मग दादानी पाहिलं, रथ कोण चालवत होतं, सुभद्रा चालवत होती. मग म्हणे दादा संन्याशाने सुभद्रेला नेलं नाही, बातमी चुकीची लागलेली आहे. आलं लक्षात तुमच्या. सुभद्रा रथ चालवत आहे, त्या अर्थी सुभद्रेनं संन्याशाला नेलं. म्हणे ही सुभद्रा असं का वागत आहे. मग कृष्ण म्हणे दादा थोडं थोडं माझ्या लक्षात येतं. म्हणे काय कृष्ण तुझ्या लक्षात येत आहे. म्हणे दादा माझ्या कानावर असं होतं, सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम सुभद्रे आहे. म्हणे किसन्या तुला किती दिवसाचं माहीत आहे. त्याने दादा मला खूप दिवसाचं माहीत आहे. म्हणे मग तू का सांगितलं नाही. म्हणे दादा तसं तुम्ही ऐकलं नसतं. म्हणे कृष्णा लवकर फोन करून बोलून घे. झाकली मोठ बोलावलं, या दादाचा आशीर्वाद घ्या. दोघं आले, धनुष्य खाली ठेवला, दर्शन घेतलं, लग्न झालं, दृष्टांत संपलं. तुम्ही का सांगितला. अभंगाला महत्वाचा होता म्हणून. कशाला सांगितला. या अभंगाचा विचार ते झालं असं. एक दिवस देवाला लहर आली, युद्धभूमी चालू आहे आणि युद्धभूमीत देव विचारतात, अर्जुनाला विचारतात, अर्जुना संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली, माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता, पण तुझ्याविषयी विकल्प माझ्या चित्तात आला नाही. का नाही बाबा, का नाही. त्याचं उत्तर आहे, स्वरूप तुझं माझं काय वेगळं नाही. 11व्या अध्यायात ज्ञानोबारानं ओवी केली, तुआ संन्याशी होणे जनी चोरोनी नेली माझी भगिनी, विकल्प नुपजे मनी. का
मी तू दोन्ही स्वरूप एक विठोबा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवाला हे मान्य आहे, संतालाही मान्य आहे. तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही कोण आहे? महाराज सांगला, तुकोबा बोलोबा आंबेला असा परिचय नाही दिला, मी वासुदेव तत्वता. तुकोबाराचा परिचय असा आहे. हनुमंतराला विचारलं एकदा रामप्रभूनं, हनुमंतराय तुम्ही हनुमंताला विचार तू कोण आहे? हनुमंतराय म्हणे जरा निवडणुकीच्या आधी विचारलं असतं तर निवडणुकीत सांगितलं असतं, रात्री पेट्या पोहोचवणार आम्हीच आहे. सच्चे कार्यकर्ते आहेत महाराज, शुद्ध ज्याची सेवा भय काय त्याची जेव्हा. हनुमंतराने देवाला विचारलं कोणता परिचय पाहिजे माझा? देहदृष्टीनं परिचय पाहिजे असेल तर मी तुझा दास आहे, जीवदृष्टीनं परिचय पाहिजे असेल तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्टीनं परिचय पाहिजे असेल तुझ्यात माझ्यात फरक नाही. देहदृष्ट्या तू दास हो, जीवदृष्ट्या त्वदंशकः आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. म्हणून देवालाही मान्य आहे, संतालाही मान्य आहे. म्हणून देव आणि संत एक आहे, अभंगातला सिद्धांतच आहे. महाराज पुन्हा सांगतात, देवते संत बस झालं. निमित्त त्या प्रतिमा, देव आणि संत एक आहेत महाराज. तर मग मूर्तीचा विचार काय? निमित्त मात्र आहे. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाम मात्र बाजूलाच पडते. उपाधी ते ऐक्यता कधी पाहिजेच नसते, उपहितात पाहिजे. आलं का लक्षात? पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नामरूप बाजूला ठेवा, पण वास्तव्यात अभेद आहे. म्हणून सांगितलेलं आहे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त मात्र आहे. हो, एरवी नामरूपता याचे पाहता ब्रह्मची दिसे साचे. हो, हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्यांना कळावा म्हणून सांगतो. अभंगाचं दुसरं चरण, मी तो सांगतो से भावे मी तो सांगतो से भावे
सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. भावनेची भाषा आहे. वर्ण विषयाच्या विषयी प्रेम असावं आणि ज्याला सांगायचं त्याच्या हिताची तळम असावी. तिथं भाव नाही. आई बाळाला सांगत असते भावनेनं आणि गुरुजी सांगतात विद्यार्थ्याला ते बुद्धीनं. भावनेची भाषा हृदयाची भाषा आहे. मी भावनेनं सांगतो. कायला देवच कळतो, कायला संतच कळतात. काही देव मानतात, संत नाही मानत. काही संत मानतात, देव नाही मानत. देवच मानतात, दुसरं काहीच मानत नाही. अजातवादाचा सिद्धांत आहे, काहीच नाही. संत मानतात, देव मानत नाही. काही नास्तिक संत मानतात पण देव मानत नाही. काही देवही मानतात, संतही मानतात, पण दोघात भेद मानतात. दोघांच्या स्वरूपात भेद मानतात. पण वारकरी संप्रदाय देव संतता भेद मानतो. म्हणून तुकोबार सांगतात, मी तो सांगत असे भावे सगळ्याला कळावं. असो ठावे सकळा सगळ्याला कळावं. काही गोष्टी सगळ्याला कळाव्या देवान, काही गोष्टी कायला कळाव्या. गड्याला पुढे गेलं. रामचरित्र मानस सांगते 9 गोष्टी सगळ्याला कळू नाही. सांगत नाही, फक्त निर्देश करून जातो. वर्म कळू नाही, शल्य कळू नाही, नाही कळावं. अहो घरात बायकोने शिव्या दिल्या, चौकात येऊन सांगायला जमते का असो ठावे सकळा? नाही जमत. या गोष्टी कळू नाही, कळू नाही. आपल्या घरी तिजोरीत ऊसाचं बिल आलेलं आहे. 10 लाख रुपये आपल्या कपाटात ठेवलेले आहेत. माईकवर येऊन सांगू लागला, ऐका आमच्या घरी आमच्या कपाटात 10 लाख रुपये ठेवलेले आहेत. असो ठावे सकळा. जमल? जमल नाही महाराज, हे जमत नाही. बॉर्डरवरती सैन्य लढत असते, त्यांचा काही संकेताचे शब्द असतात. आपल्या तुकडीतला अंधारात बाहेर पडलेला आपला सोबती पुन्हा आत घ्यायचा. अंधारात त्या चेहरा दिसत नाही, तो संकेताचा शब्द त्याने उच्चारायचा. तो आला नाही शब्द त्याच्याकडून तर लगेच उडवायचं. हा नियम असतो. तो संकेताचा शब्द त्या तुकडीपुरता मर्यादित असतो. तो बॉर्डर जाऊन हा आमच्या तुकडीचा संकेताचा शब्द आहे सांगायला जमल का? नाही, घुसखोरी वाढल. पण मला सांगायचं काय, काही गोष्टी सगळ्याला कळून जमत नाही, पण काही गोष्टी सगळ्याला कळाव्या. काय कळावं देवा जगाला? जगाला देव कळावा, जगाला संत कळावे. माफी मागून बोलतो, देव नाही कळला तर फार बिघडत नाही. गड्या पुढे गेलं, कथाही सांगायला जमतील, पण संत नाही कळले तर बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत कळावे आणि संत देव म्हणून कळावे हे तुकोबाराची अपेक्षा आहे. पण तुकोबार म्हणतात, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. सगळ्याला कळावे. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. काय विशेषता? देव निर्गुण निराकार आहे. देव निर्गुण निराकार आहे. त्याच्याकडे सेवेची ज्ञानाची काही इच्छा त्याला संत ब्रह्मैव गुरुरूपेन अवतिष्ठते. ते संत रूपानं गुरुरूपानं अवतारित झाला तर त्याच्याकडून ज्ञान भेटेल. निर्गुण निराकार परब्रह्मापासून काय काय फायदा? काही नाही. तिथे इच्छा पूर्ण होत नाही. पण साधूकडे या, इथं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे. निर्गुण निराकार परमात्मा आहे. हो, त्याची काय सेवा करू शकतो आपण? काहीच करू शकत नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. ते दादू महाराज आणि कबीरजी निर्गुण उपासक. कबीरजी आले दादू महाराजच्या घरी. उन्हातून आलेले आहेत, घरात आलेले पूर्वीचे मोठे घर, आणि आत आल्यानंतर पाहतात दादू महाराज दिसत नाही. इकडे तिकडे पाहतात. तेवढ्यात दादू महाराजांनी कबीरजीला पाहिलं. बाहेरून आलेला व्यक्ती दिसतो, पण बाहेरून आलेल्या व्यक्तीला मधल्या व्यक्ती अंधारात बसलेला दिसत नाही. इधर उधर क्या देखत आहे? अहो इकडे तिकडे काय पाहता कबीर महाराज? इकडे तिकडे काय पाहतात? दादू चुरावे पाव. दादू महाराज भगवान परमात्म्याची सेवा करत आहेत, पाय दाबत आहेत. आता कबीरजी होते, खमंग बोलणारे होते, सांगू का नको? त्याने उत्तर दिलं, दादू बडवा क्या चुरावे जिसको हात ना पाव. याचा अर्थ असा आहे, दोघेही निर्गुण आहे. काय सेवा करू शकतो आपण त्याची? काही करू शकत नाही. 12व्या अध्यायात त्या योग्याच्या साधनेचा विचार कुठेच केलेलं चिंतन पाहणं. तहाने तहानेची प्यावी, भुकेली या भुकेची खावी. काय साधना आपण तिथं करू शकतो? अव्यक्ताची साधना काय करू शकतो? निराकारी ओस दिशा. पण इथं या साधूकडं इथं सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतात. साधू कोणाच्या कधी कशा इच्छा पूर्ण केल्यात?
लौकिकातल्या इच्छा, पारमार्थातल्या इच्छा, लौकिकातल्या इच्छेपेक्षा सुद्धा सगळ्यात मोठी इच्छा, सच्चिदानंद रूपत्वाची इच्छा साधू कशी पूर्ण करतात. भरपूर कथा आपल्याला पुराणाधिकात पाहायला सापडतात. मला 2-3 कथा वाचण्यात गेल्यात, म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे येथे इच्छा पुरत असे. असे ते संत आहेत. देवन संताचा विचारच करायचा झाला तर देव म्हणजे उधारमाल आहे आणि साधू म्हणजे नगदमाल. म्हणजे काय? उधारमाल म्हणजे उधारमाल, नगद पीक कळते आपल्याला, नगदी पीक आणि उधार पीक कळते ना. उधारमाल, देव म्हणजे उधारमाल. देवाची सेवा इथं करायची पण पुढं कुठंतरी कोणत्या तरी जन्मात त्याचं फळ भोगायचं, देवाच्या सेवेचं फळ. पण साधूची सेवा इथंच करायची, याच जन्मात साधूच्या सेवेचं फळ भोगायचं. साधूच्या सेवेचं फळ जर काय असेल तर त्याच्या जीवनात असं समाधान प्राप्त होतं. शास्त्रात ज्याला निरंकुश तृप्ती म्हणतात, संकुशा विषय तृप्ती रियम तृप्ती निरंकुशा कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्यैव तुप्यते. अशी अवस्था त्याच्या जीवनात प्राप्त होते. हे समाधान प्राप्त होते. ते समाधान कशानंच जात नाही. हे साधूच्या सेवेचं फल त्याच्या जीवनात प्राप्त होते. हे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे रोकडे केले सेविकाय पोटदार, सेविकाय पोटदार. तुका म्हणे रोकडे केले सेविकाय सेविता येणे. केने म्हणजे माल, रोकड म्हणजे नगद. रोकडे केने सेविता येणे पोटदाय. यांची सेवा केल्यानंतर तृप्तीचा डेकर प्राप्त होतो. पण आपल्याही जीवनात साधूची सेवा घडली पाहिजे. परमात्मा त्या साधूच्या रूपाने नटलेला असतो. म्हणून अशा साधूचे वास्तव स्वरूप काय आणि त्यांच्या सेवेचं फल काय, एकंदरीत अभंगाचा विचार यथामती यथा अवकाश प्रगट करण्याचा प्रयत्न केला. या शास्त्र संवाद येथे निश्चित गुरुदेवाचा आहे आणि काही अपसिद्धांत झाला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. वास्तव्यात इथं कीर्तन करतेस बिहाला मी वाया गर्व का करू. मी नेहमी सांगत असतो, आम्ही बाहेर कीर्तन करतोस काही दडपाय जमते, पण अशी महात्मे, आचार संपन्न महात्मे, ज्यांच्या चरणाकडे पाहून आपण जीवन जगावं, अशी महात्मे कीर्तनात असले का दडपण येते. बिहाला मी वाया गर्व का करू. म्हणून पूजनीय गुरुदेव तात्या पुढं आहेत. हे वर्णन केलेलं हे दुसरं तिसरं नाही. तर हे महात्मे कोण असतील तर हे महात्मे हेच आहेत. दुसरी तिसरी काय महाराज. आपण वास्तव्यात पाहायचं झालं, थोडी प्रपंचात प्रतिकूल अवस्थात आली तरी आपण देवधर्म सांधी पडले टाकून देतो महाराज. पण प्रारब्ध वशात शरीरावर झालेला आघात, एखादा संसारिक जर असा आघात झाला असेल तर मला नाही वाटत पुन्हा उठला असता. पण किती अंतःकरणात प्रेम आहे. आता मी पाहिलं पायावर सूज आहे, पण सूज असते वेळेस सुद्धा कथा कीर्तन सुटत नाही. ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यात सकाळचा काकडा सुटत नाही. हे प्रेम हे सामान्याचं बसणं शक्यच नाही. ही महात्मेच विशेष आहेत. पण अशा महात्म्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं, यांच्याकडून कृपेची अपेक्षा करावी. अशा महात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. हा हिरक महोत्सव आहे. अशीच आपली वाटचाल अमृत महोत्सवाकडे व्हावी. अशीच आपल्या उत्सवाची वाटचाल शताब्दीकडे व्हावी. आणि मला त्याच्या पुढचं बोलायचं आहे. त्या शताब्दीला पूजनीय गुरुदेव तात्यांचीच कथा असावी. तात्यांचीच कथा असावी आणि तात्यांच्या मुखातून ते पावन कथा आपण श्रवण करावी, अशी देवाच्या चरणी आपण प्रार्थना करू. अशा महात्म्यांना नतमस्तक होतो आणि वाणीला थांबवतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून एकदा संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली